सुस्वागतम. सुरुवात होते आजच्या महत्त्वपूर्ण दुसऱ्या सत्राची. सकाळ सत्र तर आपण कालच संपवलेलं आहे आणि आज दुपारच्या सत्रात तिसऱ्या दिवसाची आपण सुरुवात करत आहोत. स्ट्रायकर साईडला आहेत गौरव जयस्वाल, नॉन स्ट्रायकर साईडला शशिकांत कदम. लीगच्या काही उरलेल्या मॅचेस आहेत त्या आपण पूर्ण करतोय. यस, पंचांचा अधिकृत इशारा आणि अंपायर्स. पहिला बॉल डिलिव्हर झाल्यावर मी तुम्हाला वेळ सांगेन, मग 25 मिनटं प्लस मायनस ते तुम्हाला ठरवायचं आहे. 5 षटकं 25 मिनिटात संपली पाहिजे. पहिला बॉल डिलिव्हर झाल्या तुम्हाला मी वेळ सांगेन की कुठल्या वेळेला डाव सुरू झालेला आहे. पाच ओव्हरसाठी 25 मिनिटं. हा, ते तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला वेळ दोन्ही कॅप्टन सांगेन, अंपायरला सांगेल आणि अंपायर प्लस मायनस करतील. म्हणजे DRSचा वेळ जातो किंवा इतर गोष्टीचा जो वेळ जातो पंच ते वजा करतील आणि तुम्हाला ऑनफिल्ड कळवतील की तुम्ही किती मिनिटात तो 5 षटकाचा खेळ संपवलेला आहे. तर पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. शशी कदम आणि गौरव जयस्वाल हे सुरुवात देतील एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबला. आणि हनन स्पोर्ट्स संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर तुषार करोठिया. तुषार सुद्धा एक यंगस्टर आहे, युवा गोलंदाज म्हणून तो ओळखला जातो आणि तितकीच चांगली कॅपॅसिटी, मेंटॅलिटी, मॅच्युरिटी तुषार करोठियाकडे आहे. तर करोठिया पहिला बॉल आजच्या सत्रातला ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लो, ओव्हर स्टेप झाले तुषार आणि सुरुवात आजच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावाच्या पहिल्या षटकाची नो बॉल झाली आणि वेळ झाले 1:02. 1:02 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालेला आहे. दोन्ही कॅप्टन्स आणि अंपायरच्या माहितीसाठी 1:02. पहिल्याच बॉलवर बोनस मिळतोय एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबला. 1 धाव स्कोर कार्डवर आणि मला असं वाटतं आणखीन एक दंड बसेल आणि यावेळेस बीमर आहे. नवीन बॉल ग्रीप करताना थोडा त्रास होतो, पण इतकाही होऊ नये. जर तुम्ही सराव करताय, तुम्ही सातत्यानं विविध स्पर्धा खेळताय, अशा वेळेला तुमच्याकडून अशा चुकांची अपेक्षा नसते, पण तुषारकडून वारंवार चुका होत आहेत. पहिला ओव्हर स्टेपचा नो आणि त्यानंतर बीमरचा नो. फ्री हिट कंटिन्यू राहते आणि फ्री हिटची संधी आता शशी कदम यांना मिळते. स्कोर झालाय 3. येस, आता पुढचा जर बीमर आला तर तुषारला माहिती आहे नेमकं काय होईल. तर सुरुवातच अशी झाली तेव्हा ते फ्रस्ट्रेशन येतच, शेवटी माणूसच. पण आता ते फ्रस्ट्रेशन दूर करून तुम्हाला ज्या कामासाठी निवडले गेलेलं आहे ते काम करावं लागेल. पाहूया तुषार कडून ते पुनरागमन येईल अशी अपेक्षा आपण ठेवूया. डाऊन विकेट, फुल लेन बॉल आणि फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे. काहीच मनासारखं घडत नाहीये. 3 वेगवेगळ्या पद्धतीच्या एक्स्ट्राज. पहिला ओव्हर स्टेपचा नो, दुसरा बीमरचा नो आणि तिसरा लेग स्टंप. म्हणजेच अधिकृतरित्या षटक काय चालू झालं नाहीये. स्कोर कार्डवर फक्त एक्स्ट्राजच आपण लिहिलेले आहेत. स्कोर झालाय 4 रन्स विदाउट एनी बॉल असं सुद्धा म्हणू शकतोय. 4 धावा स्कोर कार्डवर. शशी स्ट्रायकर सेंट. फुल लेन बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल डीप मिड विकेटला. सिंगल होईल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला होता जायस्वालने, नकार दिला कदमने. मिळते 1 धाव. पहिला चेंडू आत्ता डिलिव्हर्ड झालेला आहे आणि स्कोर आहे 5. 6 षटकांचं क्रिकेट. तुम्हाला ती मोकळीक मिळते पर्याय बदलण्याची, निवड योग्य त्या खेळाडूची करण्याची, मग ती फलंदाजी असू द्या किंवा गोलंदाजी. शशी कदम जे आयकॉन आहेत त्यांची देखील जबाबदारी तितकीच या डावाला आकार देण्याची. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॉल तर खेळपट्टीवरच थांबतोय आणि आता पुनरागमन, जसा मी उल्लेख केला होता की तुषारकडे ती गोलंदाजी आहे ज्यासाठी त्याला या रोलमध्ये निवडलं गेलेलं आहे. सुरुवातच एक्स्ट्राज झाली, पण त्यानंतर
लिगल डिलिव्हरीज सुद्धा त्यांच्या वतीनं संघाला मिळत आहेत. हनन स्पोर्ट्सने आतापर्यंत खातं खोललं आहे का? जिंकलेत हनन स्पोर्ट्स? नाही. म्हणजे 2 त्यांना जिंकायचे आहेत आणि एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबला सुद्धा दोन्ही मॅचेस जिंकायचे आहेत. त्याचमुळे दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. चांगला बॉल यॉर्कर, आता ती लय सापडलेली आहे. म्हणतात आता की तुम्हाला परत येण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण ते तुम्हाला म्हणजे तुम्हाला किती वेळ घ्यायचा आहे. सुरुवात थोडीशी अडखळ झाली तुषारची, पण त्यानंतर आता बघा प्रत्येक बॉल अप टू डेट पिचिंगचा, प्रत्येक बॉलवर फलंदाज प्रयत्न करतायत मोठा स्ट्रोक खेळण्याचा, पण त्यांना ती संधी मिळत नाहीये कारण चांगली पिचिंग. आता गोलंदाज तुषार करोटियाच्या पाहायला मिळते. धावसंख्या 6. आतापर्यंत चेंडू डिलिव्हर्ड झालेले आहेत 3 चेंडू, धावसंख्या 6. म्हणजे एक्स्ट्राचा तितका फायदा उचलता नाही आला एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबला. चांगला बॉल फुटवर तितकं होतं शशीचं यावेळेस. त्यांनी फ्रंट फुटला वेगळं करून मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉलचा वेग भन्नाट होता. गुडलेनला बॉल पिच केलाय. राऊंड विकेटनं गोलंदाजी चांगली होते तुषार करोटियाची. 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 6. 4 चेंडू 6 धावा. राऊंड विकेटने आता परफेक्ट बॉलिंग अटॅक. तुषार करोटिया, शशिकांत कदम स्ट्रायकर्स एंडला. आणि शशीचा पाहायला मिळालाय आता 6चा दम येतोय आजच्या सत्रातला, पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावातल्या पहिल्या षटकातला पहिला वेळा षटकार सिक्सर. पाच चेंडूंचा खेळ संपलेल्या धावसंख्या पोचते 12वर. 12 रन्स विदाउट लॉस. आता ती स्टार्ट ज्यासाठी शशिकांत कदम आसुसले होते ती स्टार्ट मिळालेली आहे. त्यांनी आता तो कॉन्फिडन्स दाखवलाय. स्ट्रोक खेळण्याचा अनुभव त्यांचा पाहायला मिळालाय. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला काऊ कॉर्नर लॉंग ऑनला खेळायचा प्रयत्न आता ड्रिल करून दाखवत आहेत की त्यांना एक्स्ट्रा कव्हरला खेळायला हवं होतं, पण वेळ निघून गेलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करताना एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब संघाची धावसंख्या 12, एकही विकेट न गमवता 12 विदाउट लॉस आफ्टर 1. खूप चांगली संकल्पना आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, ITCSF म्हणजे टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तसेच आदरणीय अभिजितजी दरेकर ज्यांचं देखील मार्गदर्शन आम्हाला लाभलं आहे, जे मुंबई ठाणे कोकण महाराष्ट्र झोन 1 ITCSचे जे अध्यक्ष आहेत. तसेच ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय निखिलदादा बुडजडे आणि उपाध्यक्ष आदरणीय अभिजितदादा पवार ज्यांचं देखील नेतृत्व या स्पर्धेला लाभलेलं आहे. आदरणीय नरेशजी गौरी जे सल्लागार आहेत आणि मागच्या वर्षी त्यांचं ते अध्यक्षपद सुरुवात त्यांच्याच मार्गदर्शनाने झाली होती. आणि पूर्ण सदस्य त्यांची खरंच मेहनत आहे बघा. असा फॉर्मॅट तुम्हाला खूप क्वचितच पाहायला मिळतो. खरं तर अवेलेबिलिटीवर खूप काही अवलंबून असते. मैदानाची अवेलेबिलिटी आम्हाला 3 दिवसांची होती. त्याचमुळे आम्हाला 16 संघांना व्यवस्थित सामावून घ्यायचं होतं. कमी षटकांचे सामने द्यायचे नव्हते कारण संघ मालक इतक्या निष्ठेने जर क्रिकेटवर विश्वास ठेवतायत तर मग 6-6 षटकाचे सामने त्यांना मिळायलाच हवेत. म्हणून आम्हाला 3 दिवसामध्ये हे मोठं वेळापत्रक ठेवावं लागलंय. आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय की तुम्हाला रात्री अपरात्रीपर्यंत क्रिकेट खेळावं लागते, प्रेक्षकांना थांबावं लागतंय, पण आम्ही पुढच्या वर्षी आणखीन चांगल्या पद्धतीने तुमच्यासमोर येऊ. आम्ही महाराष्ट्र पोलीस, ठाणे पोलीस यांचे देखील आभार व्यक्त करतोय ज्यांनी साकेतचं हे पोलीस ग्राउंड आम्हाला अवेलेबल करून दिलंय. 3 दिवसासाठीच अवेलेबिलिटी होती म्हणून आम्हाला थोडं दिवस रात्र प्रकारात खेळावं लागलं, दिवस रात्र प्रकारात समालोचन करावं लागलं, दिवस रात्र प्रकारात आम्हाला स्कोरिंग करावी लागली. आम्ही आमचे सर्व टेक्निकल हे tennis.inचे त्यांच्या सर्व कॅमेरामॅनचं आणि टेक्निकल सपोर्टचं देखील तितकंच कौतुक करतोय की त्यांनी सुद्धा अविरत मेहनत घेतली. म्हणजे ते शिफ्टवर काम नाही करत आहेत, ते सुद्धा 16 तास काम करत आहेत. तर साहिल आणि तुमची पूर्ण टीम त्यांचं तितकंच कौतुक व्हायला हवं. सकाळी मला असं वाटतं 6:30 वाजता ते गेलेत मैदान सोडून आणि 7 वाजता सर्व त्यांनी पॅकअप केला आणि आज 11:30 वाजता पुन्हा एकदा ते जर ऑन ग्राउंड येत आहेत तर हे डेडिकेशन आहे tenniscricket.inच्या पूर्ण कॅमेरामॅनचं आणि आमच्या सर्व टेक्निशियनचं, आमचे डिस्क जॉकी, आमचे अंपायर्स सर्वांचं कौतुक या निमित्तानं होईलच. पुन्हा एकदा हा मी उल्लेख संध्याकाळच्या सत्रात करणार आहे कारण हा जी बॅक ऑफिस टीम आहे आपल्याला खेळाडू खेळताना दिसत आहेत पण त्यामागे खूप मेहनत आहे, आयोजकांची मेहनत आहे, आमच्या सर्व बॅक ऑफिस टीमची.
फुल टॉस ऑन साइडला टर्न केलं क्षेत्ररक्षक टीपी विकेटचे पोहोचतात बॉलवर मोठा गॅप आहे गॅप शोधलाय बॉल जाईल फॉरवर्ड स्क्वेअर लेग मारेशा पार चौकार 4 धावा चौकार ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये स्कोर झालेला आहे 20 धावा 20 विदाउट लॉस बघा स्लो अँड स्टेडी पण चांगलाच खेळ चालू आहे एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबचा जे खूप आवश्यक आहे पहिल्या दिवशी एकच सामना खेळण्याची त्यांना संधी मिळाली होती आणि आता दोन्ही संघांना 2-2 सामने आज खेळायचे आहेत म्हणजे मी तर म्हणेन की निकालात जाणारे सामने त्यांना खेळायचे आहेत बाकी काही नाही जिंकले तर ते पुढे जातील एवढंच त्यांना लक्षात ठेवायचं त्यापेक्षा जास्त काही विचार करायचा नाही नेट रन रेट काय असतो त्यावर लक्ष द्यायचं नाही फक्त जिंकायचं आहे आणि पुढे जायचं आहे हाच विचार दोन्ही कॅप्टनच्या मनात असायला हवा 20 धावा टर्न चांगला आहे गोलंदाज संकेत भोईरकडे पण त्या टर्नचा व्यवस्थित वापर झाला पाहिजे बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतो एक्स्ट्रा रन ऍड होते एकदा वरते धावसंख्या 21 21 30 या सेकंडच्या आतमध्ये फाईन लेग थर्ड मॅन बॅकवर्ड पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन 30 या सेकंडच्या बाय स्क्वेअर लेग मिड विकेट आणि कव्हर पॉईंट स्ट्रेट ड्राईव्ह स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार कडक बेधडक फटकेबाजी फलंदाजांची गौरव जायस्वालचा या षटकातला हा षटकार चला आज जे 4 लीगचे सामने जे उरलेले आहेत त्यांना मी निवेदन करतोय की जितक्या लवकर खेळता येईल खेळा आम्हाला 5 वाजता क्वार्टर फायनल स्टार्ट करायचे आहेत लक्षात घ्या 5 वाजता क्वार्टर फायनल्स आणि 1 तासासाठी एक सामना फेअर आहे 1 वाजता पहिला बॉल डिलिव्हर होतोय तर 5 वाजेपर्यंत 4 सामने संपले पाहिजेत एक फेअर कॅल्क्युलेशन आहे त्याचमुळे जितका कमी वेळ तुम्ही घ्याल तितकं आपलं आजचं जे सत्र आहे व्यवस्थित संपेल 11 वाजता आम्हाला बक्षीस समारंभ घ्यायचं आहे 10चं एस्टिमेशन आहे पण आपण 11 पकडूया स्कोर 27 ऑन साइडला पिकअप स्ट्रोक आता सुरू झालाय दी गौरव जायस्वाल शो सिक्सर सुरुवात 4 एक्स्ट्राजने झाली त्यानंतर तुषार करोटियाचं ते जबरदस्त षटक पण त्यानंतर एक षटकार तुषार करोटियाच्या षटकामध्ये शशीने खेचला त्यानंतर संकेत भोईरचं षटक 2 डबल स्टार्ट झालं त्यानंतर आला चौकार व्हाईट बॉल 2 षटकार लगातार गौरव जायस्वाल चांगला स्ट्राईक रेट गौरव खेळतोय 22 वर स्कोर झालेला आहे 33 धावा शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातला बॉलिंग ट्रॅकवर आहेत बॉलर संकेत भोईर फुल टॉस बॅटची लिडिंग एज बॉल गलीमध्ये क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय आपला रीच वाढवतोय बॉल अडवण्यासाठी प्रयत्न चांगले केले क्षेत्ररक्षकाने हननकडून देखील चांगल्या खेळाची अपेक्षा आहे आणि तो खेळ पाहायला मिळतोय शॉट थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाचा नावीदच्या वतीने तो बॉल अडवला गेलाय 2 धावा आपल्या संघासाठी नावीदने वाचवल्या 2 षटकाचा खेळ संपला धावसंख्या ते 35 झाले 35 विदाउट लॉस एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब 35 धावा एकही विकेट न गमवता 2 षटकांचा खेळ संपलाय चला हमेन जरा पाण्याची व्यवस्था करा प्लीज बॅटर्सला पाणी हवंय या षटकात चालेल की आताच पाहिजे चला लगेच लगेच चला जा पोचा उस्मान सर्वात जास्त फ्रेश दिसत आहेत मला लॉंग ऑफला उस्मान पटेल आहेत रायगडचा टायगर आज डरकाई फोडेल अशी शक्यता वाढते उस्मान ऑल द बेस्ट सर्वांना अपेक्षा असते चांगला खेळ पाहण्याची जरी उस्मान प्रतिस्पर्धी संघात जरी असला ना तरी तुम्हाला वाटेल की उस्मानने चांगलं खेळायला पाहिजे ती ओळख त्यांनी कमवलेली आहे ते प्रेम प्रेक्षकांचं त्यांना मिळालेलं आहे वेळ लागतो ही ओळख कमवण्यासाठी ड्राइव केला इनसाइड आउट गॅप मोठा आहे नावेदचा चेस इनकम्प्लीट बॉलची वर्षापार शशिकांत कदमचा हा चौकार
नेमकं झालंय काय गोलंदाज तुषार करोचियाला. सुरुवात मागच्या षटकाची एक्स्ट्राज ने, त्यानंतर या षटकाची सुरुवात चौकाराने. तर शशिकांत कदम बघा, एक्सपिरियन्स संघासाठी का महत्वाचा आहे. शशीला माहिती आहे की 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला किती मोके मिळणार आहेत आणि आपण किती मोके बनवायचे. आता थोडं सोपं जाते शशीसाठी. प्लेसमेंट बघा, पहिली धाव वेगानं पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी ती पूर्व तयारी होती, दुसऱ्या धावेसाठी कमिटमेंट. आता कदाचित धोकादायक ठरेल, गरज नसताना शशी हा कॉल दिला गेला आणि त्याचमुळे कन्फ्युजन, सर्व काही ओके मध्ये चाललं होतं. स्कोर सुद्धा चांगला चाललाय, पण या एका धावेच्या लोभापोटी त्यांनी महत्वाचा फलंदाज गमावलेला आहे, गौरव जायस्वाल. पाहूया काय. यस, वन शॉट म्हणजे एकही धाव नाही मिळाली आणि फलंदाज जायस्वाल रनआउटच्या स्वरूपात बाद. याला आपण दुनियादारीचा एक डायलॉग आहे कुठला तरी, की हातामध्ये एक चॉकलेट असताना समोरच्याचं बिस्किट पाहिजे. स्कोर चांगला आहे, 2 षटकात इतका चांगला स्कोर बनलाय आणि मग एका धावेची घाई का. असो, अजूनही 4 षटकाचा खेळ बाकी आहे. जायस्वालसाठी टाळावून जाऊ, चांगला खेळ खेळलाय जायस्वाल, नो डाऊट अबाउट इट. सुरुवात चांगली झालेली आहे एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबची. नवीन फलंदाज पोहोचतायत, म्हणजे त्याच्यात रवी पोहोचतायत. बघा, ही विकेट जरी गोलंदाजाच्या खात्यात जात नाही, पण तो जल्लोष बघा ना हॅनन स्पोर्ट्सचा. त्यांना माहिती आहे की ही पार्टनरशिप ब्रेक करणं आवश्यक होतच आणि जास्त काय एफर्ट्स न लावता पण नावेदचा कौतुक व्हायला. नावेदने खूप चांगला थ्रो केला, रवीशने चांगला थ्रो केला. नावेदने मागच्या षटकात चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. तर प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन लागतं. फक्त फलंदाजी हेच क्रिकेट नाही आहे आणि फक्त गोलंदाजी हेच क्रिकेट नाही आहे. तुमची मेंटॅलिटी, ज्या झोनमध्ये तुम्ही आहात आणि त्या झोनमधून तुम्हाला कसं पुढे जायचं आहे, त्यासाठी ते प्रयत्न तुम्हाला द्यावे लागतात. एव्हरी एफर्ट विल बी कॅल्क्युलेटेड. तर आता नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर्स एंडला पोहोचत आहेत. रवी यादव, स्ट्रायकर साईडला शशिकांत कदम. एकही धाव मागच्या बॉलवर नाही मिळाली. धावसंख्या 39 झाले, 39. लॉस ऑफ 1 विकेट एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब. नेक्स्ट बॉल, राऊंड विकेट. हो, जवळपास आकलनच करता आलं नाही या बॉलचं. शशी कदमला अनपेक्षित उसळी आणि त्या उसळीचा अंदाज शशी यांना नाही घेता आला. टणक पीच आहे आणि अशा वेळेला गोलंदाजाला सुद्धा त्यांच्या खांद्याचा वापर व्यवस्थित करायचा आहे. तेच करताना पाहायला मिळालेत गोलंदाज तुषार करोचिया. स्कोर झाला 40-40. लॉस ऑफ 1 विकेट. येस, मेडिकिट पाठवा प्लीज. प्रथमोपचार पेटी मैदानात पाठवून द्यायची आहे, ज्याला आपण फर्स्ट एड किट म्हणतो. चला, यस, ओव्हर नंतर पाठवू का, चालेल शशी? चला, ओव्हर नंतर पाठवूया, 3 ओव्हर नंतर पाठवून द्या. धावसंख्या 40 धावा, एक फलंदाज बाद. मी पुन्हा एकदा तोच उल्लेख केला की दोन्ही संघांना नेट रन रेट कडे पाहायचं नाही, फक्त जिंकायचं आहे, जिंकून पुढे जायचं. आणि त्यासाठी ते प्रयत्न तर आता शशीने सुद्धा सुरू केलेले आहेत. आणि शशीला साथ कशी मिळते, गोलंदाज तुषार तर प्रतिकार करण्यासाठी आलेलाच आहेत, पण रवी यादव जे साथीदार आहेत शशीचे, त्यांचा अप्रोच नेमका कसा राहतोय पाहूया. स्कोर चांगला आहे, नो डाऊट. चांगल्या रन रेटनं खेळतोय एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब हा संघ. तुषार पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेटनं राईट हँडेड बॅटर रवीसाठी. ऑस्ट्रेलिया बाहेरचा बॉल आउटसाइड एज, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षकाला चेस करावा लागेल, पण आउटफील्ड फास्ट असल्यामुळे क्षेत्ररक्षकाने मात्र थांबणं स्वीकारलेलं आहे. आणि सुरुवात झालेली आहे रवी यादवच्या डावाची चौकारानं. थर्ड मॅनला तो चौकार त्यांनी खेचला. धावसंख्या 4 ने पुढे सरकून पोहोचते आता 44 धावा, 44 बॉल्स डिलिव्हर्ड झाले त्या षटकात. एकंदरीत 4 बॉल्स, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दुपारच्या सत्रामध्ये कधी कधी फलंदाजी घेतली, नाणेफेक जिंकून तरी चालून जातं. कारण काल तर आपण बघितली होती कमाल फलंदाजांची. नंदनवन आहे, 4:30 वाजेपर्यंत हे मैदान फलंदाजांसाठी नंदनवन आहे. बॅटची रुबिकट बॉल मागे आहे, प्रोटेक्शन, पण त्या ठिकाणी
फलंदाज बाद आहेत वाटतं. येस, प्लेड ऑन झालेत. हिट विकेट झाले, स्वयंचीच झालेली आहेत. चला फर्स्ट एड किट पाठवून द्या. फर्स्ट एड किट पाठवून द्या आणि हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत रवी यादव. फर्स्ट एड किट प्लीज. बँडेड पाहिजे का शशी, की स्प्रे पाहिजे? स्प्रे आलाय बघा. तर नवीन फलंदाज कोण जाईल त्याची देखील माहिती घेऊया. गौतम मिश्रा हे नवीन फलंदाज पोहोचतील. या पुढच्या सामन्याचा टॉस होणार नाही आहे, कारण असं आहे की या दोन संघांपैकी एक संघ पुढचा सामना खेळणार आहे. त्याचमुळे इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार नाही आहे. चला क्षेत्ररक्षकांनी आपापल्या जागेवर चला, कारण फलंदाज तुम्हाला माहिती आहे राईट हँडेड बॅटर आहे, त्याप्रमाणे तुम्हाला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आपापल्या जागेवर. नाही लेफ्ट शशी आहे का स्ट्रायकर एंडला? हा शशी स्ट्रायकर एंडला लेफ्टी बॅटर आहे. चला त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला फास्ट, थांबू नका. आनंद स्पोर्ट चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. शशी तुम्ही थांबा, क्षेत्ररक्षण लावून द्या ती बाकी. सॉरी एक बॉल बाकी आहे. शशी नॉनस्ट्रायकर साईडला थांबतील. गौतम हे नवीन फलंदाज पोहोचत आहेत मैदानाच्या आतमध्ये. ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग सीझन 2 हे दुसरं पर्व आहे आणि दुसऱ्या पर्वात मला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक दिसते. मागच्या वर्षी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बक्षीस काय होतं ती माहिती आपण हितेशकडून घेऊया. फक्त ट्रॉफी होती बस. येस एक्झॅक्टली, आय वॉन्ट टू से दॅट आपण अपग्रेडेशन करतोय. यावर्षी मला तिकडे टू व्हीलर बाईक दिसते. पुढच्या वर्षी काय दिसेल पुढे प्रश्नचिन्ह मी टाकून देतो. पण अपेक्षा वाढतात सगळ्यांच्या. करायचं तर चांगलंच करायचं आणि तुमच्याकडून चांगलंच होईल हा विश्वास आम्हा सर्व क्रिकेट रसिकांना आहे. आदरणीय निखिलदादा भुरजडे, आदरणीय अभिजितदादा पवार, नितेश भाऊ पाटोळे, हितेशजी नागरे, नरेशजी गौरी, स्मितजी गौरी, प्रितेशजी केणी, मनोजजी बेहरे, सर्व यादी तुमच्यापर्यंत मी पोहोचीन. कारण प्रत्येकाचं काम खरंच कौतुकास्पद आहे. खरंच नो डाऊट अबाउट इट. कुठला स्वार्थ न धरता त्यांनी आपलं सर्व समर्पण या ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग साठी दिलेलं आहे. ऑकवर्ड प्रयत्न पूर्णपणे सफल झाले. तिन्ही सस मोक्या ठेवल्या. काय गोलंदाजी पाहायला मिळाले तुषार करोटियाची. जरी ते महागडे ठरतायत पण त्यांनी सातत्य राखलंय विकेट घेण्याचं. आता षटक संपलंय तिसरं. धावसंख्या 44, 3 फलंदाज बाद. आमचे सर्व सदस्य आदरणीय निखिलदादा भुरजडे, अध्यक्ष उपाध्यक्ष आदरणीय अभिजितदादा पवार, सल्लागार आदरणीय नरेशदादा गौरी, सचिव हितेशजी नागरे, खजिनदार संतोषजी काशीत, प्रमुख सदस्य संदेश कवितके, नितेश आऊ पाटोळे, मनोज भैरे, प्रितेश केणी, हनान नक्तरे, प्रमोद वारगडे, प्रसाद जाधव, भास्कर गाडेकर, स्मित गौरी, तेजस खारकर, जितू वैती, सिद्धेश गावडे, किशोर देसाई, विकी रावराणे, अनुराग पिसाळ, अलंकार द्विवेदी, राजेश सावंत, अक्षक मडवी, शरद ढोबे, निखिल बुडजडे, अभिजित पवार मित्रमंडळ आणि सर्वस्व ठाणे वॉर्ड रजिस्टर्ड मेंबर सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की आपण ही स्पर्धा या सर्व क्रिकेटपटूंसाठी आयोजित केली आणि ठाण्यातलं टॅलेंट काय आहे ते पूर्ण जगाला कळलेलं आहे. आणि मला अपेक्षा आहे आमच्यासोबत हितेश आहेत की ठाणे वॉर्डचा एक व्यावसायिक संघ सुद्धा तुम्हाला एका प्रतिष्ठित स्पर्धेत खेळताना पाहायला मिळेल. ही अपेक्षा आमच्या आता वाढली आहे. जर ठाणे वॉर्ड कमिटीमध्ये 60हून जास्त संघ आहेत तर एक व्यावसायिक संघ त्यातला बनलाच पाहिजे. आणि मला असं वाटतं निखिलदादा भुरजडे आणि अभिजितदादा पवार या गोष्टीकडे लक्ष घालतील. आणि आगामी स्पर्धांमध्ये मे महिना संपायला आलेला आहे पण पुढच्या हंगामामध्ये ठाणे वॉर्डचा एक व्यावसायिक संघ तुम्हाला 100% अग्रमानांकित स्पर्धेत खेळताना पाहायला मिळेल. हा विश्वास आम्हाला या ठाणे वॉर्ड कमिटीवर आहे. स्कोर 3 षटकाचा खेळ झाला 44. चला सामना चालू ठेवा. प्लस मायनस करतील पण नो डाऊट अबाउट इट. थोडी दुखापतीसाठी वेळ घेतला
ती वेळ वजा होईल, डोंट वरी. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत चौथ्या षटकासाठी. जितेंद्र वैती. जितेंद्र वैती यांचं देखील काम ठाणेवाड प्रीमियर लीग साठी चांगलंच राहिलंय. फुल लेंथ बॉल. आता जितेंद्रकडे अनुभव आहे तर त्या अनुभवाचा वापर झालाच पाहिजे. त्यांनी पुढे ठेवला बॉल आणि जणू काय शशीला वाटलं की आवाक्याच्या बाहेर आहे, पण त्यांना रिअलाइज झालं की नाही, मला स्ट्रोक ऑफर करायला हवा होता. तो आपल्या आवाक्यात होता आणि त्यांचा ऑफसाईड खूप स्ट्रॉंग आहे, त्यात कुठलंच दुमत नाहीये. शशी पहिला बॉल घालवतो या चौथ्या षटकातला. धावसंख्या थांबलेली आहे 44. 44 लॉस ऑफ 3 विकेट्स. बघा लीगचे सर्व सामने 6 षटकांचे आहेत, म्हणजे हे पुढचे 4 सामने जे आहेत ते 6-6 षटकांचेच होतील. पुढचा बॉल जितेंद्र वैती. राऊंड विकेट. फुल टॉस. बॅटच्या आउटसाइड एज. बॉल थर्ड मॅनला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 100% कमिटमेंट. स्मिथ गौरी बघा, आणखीन एक सदस्य आमच्या ठाणेवाड कमिटीचे, स्मिथ गौरी, जे नरेश गौरी यांचे सुपुत्र आहेत. उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, क्रिकेट रसिक आहेत. क्रिकेट खेळण्यासाठी समर्पण त्यांचं पाहायला मिळालंय. हे खूप महत्वाचं आहे, ताळमेळ. प्रत्येक जण या ठिकाणी व्यावसायिक आहे, पण जेव्हा विषय क्रिकेटचा येतो तेव्हा 100% कमिटमेंट. आणि ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगने सदस्य जे कमवलेले आहेत, खरंच हॅट्स ऑफ आहे. प्रत्येक जण आपला रोल योग्य त्या पद्धती घेतो. जितेंद्र हे सुद्धा ठाणे वॉर्ड कमिटी मेंबर आहेत. स्मिथ गौरी ठाणे वॉर्ड कमिटी मेंबर आहेत. या एका संघामध्ये 2 मेंबर्स तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. हॅट्स ऑफ. चांगलं काम प्रत्येक सदस्याचं. 45. स्कोर थांबलाय नाही का, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये स्कोर द्रुत गतीवर होता. तिसऱ्या षटकात धाव्यांचा वेग कमी झाला आणि तो कमीच ठेवावा हा संकल्प घेतलेला आहे जितेंद्र वैती या गोलंदाजाने. अनुभव आहे त्यांच्याकडे. चेंडूमध्ये इतकाही वेग नाहीये, पण त्यांचं जे अनुशासन आहे, त्यांची जी रिदम आहे, त्यावर त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. ऑप्शनच्या बाहेर बॉल ठेवला. अँगल घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल जी आवश्यकता होती या मधल्या फेजमध्ये टीम हनन स्पोर्ट्सला, ती आवश्यकता पूर्ण केलेली आहे. जितेंद्र वैतीने. स्कोर थांबतोय 45 वर. चौथ्या षटकात 3 चेंडू डिलिव्हर्ड झालेले आहेत. रिव्हर्स स्वीप. सर्व प्रयत्न करून बघितले जात आहेत आणि त्या प्रयत्नांना सुद्धा यश मिळत नाहीये. नवीन फलंदाज स्ट्रायकर सेट तुम्हाला पाहायला मिळत आहेत निखिल बागल. पण निखिल बागलला सुद्धा अजून एक खातं खुलताना नाही. थोडी चर्चा शशीशी तो करतोय. शशी खेळपट्टीवर पहिल्या सेकंदापासून आहे आणि म्हणूनच तो देखील अनुभव शेअर करून आपल्या संघाला पुढे कसं नेता येईल ती चर्चा केली. पण त्या चर्चेला कशा पद्धतीने प्रत्युत्तर मिळते जितेंद्र वैतीचं. चांगला बॉल. बॉल ग्रिपिंग इतकी चांगली आहे की जणू काय ते वाटतात की ऑफ कडर टाकणार आहेत, पण बॉल अँगल घेत विकेट किपरच्या हातात जातोय. आतापर्यंत या डावातलं सर्वोत्तम षटक जितेंद्र वैती यांचं राहिलेलं आहे. कशासाठी? फॉर व्हॉट? स्टंपिंग साठी का शस्त्रपती सर? हिट विकेट्स आणि मग बेल्स कधी पडले? बेल्स डिस्लॉज झाले का? अच्छा, बेल्स डिस्लॉज झाले. ओके. आणि निर्णय पंचाचा येतोय. काय येतोय आपण पाहूया. बॅट व्यवस्थित हँडल करावी लागते आणि पाहूया पंचांचा निर्णय नेमका काय येतोय. ही इज आउट और ही इज सेफ. निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेलच.
अंपायर चला आपलं डिसिजन काय कळवा लगेच प्लीज. आपला डिसिजन लगेच कळवा, कारण आज आपण जास्त वेळ घेऊ नाही शकत. जो निर्णय आपला आहे कळवा, प्रोसेस लवकर कंप्लीट करा. चला, इज सेफ राईट हितेश. चला मॅच ऑन करूया.
5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि स्कोर झालेला आहे 45 धावा 3 फलंदाज. चला आता जास्त वेळ घेऊ नका, सामना सुरू करावा, पूर्ववत करूया. थोडाफार व्यत्यय येतोय पण आता आपण तो व्यत्यय कमी वेळ घेऊन पूर्ण करूया. लास्ट बॉल ऑफ होत ओव्हर. जितेंद्र वैती, फॅन्टॅस्टिक ओव्हर टिल नाव. लास्ट बॉल. ओ बॅटची इनसाइड एज, बॉल स्क्वेअर लेगला आणि यशस्वी षटक जितेंद्र वैती यांचं चौथं राहिलेलं आहे. जी आवश्यकता होती हनन स्पोर्ट्सला, ती आवश्यकता इकॉनॉमिकल राहून जितेंद्र वैती यांनी पूर्ण केली. 4 षटकाचा खेळ संपला. एकनाथ शिंदे क्रिकेट संघाची धावसंख्या 46 धावा 3 फलंदाज बाद. 46, लॉस ऑफ 3 विकेट्स, 2 विकेट्स आणि 2 धावा या षटकात आलेल्या आहेत. काय षटक जितेंद्र वैती यांनी हाताळलं. दुसऱ्या बॉलवर 1 धाव आणि शेवटच्या बॉलवर 1 धाव. बाकी सर्व डॉट बॉल्स जितेंद्र वैतीचे या षटकामध्ये. चला नवीन गोलंदाज लगेच पाठवून द्यायचं प्लीज. 5व्या षटकासाठी कोण येतोय त्याची तपासणी करूया. प्रसाद 5व्या षटकासाठी येत आहेत. चला चला खूप वेळ झाला बघा. आपण 1 वाजून 2 मिनिटांनी चालू केलं होतं. थोडा वेळ जातोय, 2-3 वेळा व्यत्यय आलेला आहे, पण आता यानंतर येऊ नये अशी काळजी आपण घेऊया. चला प्लीज प्लीज मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा. चला स्ट्रायकर सेट फलंदाज आहेत निखिल बागल आणि नॉन स्ट्रायकर्स एंडला आहेत शशिकांत कदम. शशीचा खेळ 13 धावांचा राहिलाय आतापर्यंत. पहिल्या षटकापासून तो खेळपट्टीवर आहे. 5व्या षटकासाठी प्रसाद शेट्टी डाऊन टू विकेट. स्ट्रायकर साइडला बागल ओव्हर द विकेट. ओ सरळ रेषेत खेळलाय. खूप चांगल्या रीचने, खूप चांगल्या डिस्टन्सने हा स्ट्रोक पाठवलाय थेट लॉंग ऑन क्लिअर करण्यासाठी. षटकार. चार षटक संपले. धावसंख्या आहे 52, 52. पहिल्या बॉलवर कडक प्रहार, आणखीन एक ताकद लावलेला स्ट्रोक आणि उस्मान बॉलवर पोहोचताय स्ट्रीट लॉंग ऑनला. फक्त एकच मिळेल. चांगलंच बॉडी बॅलन्स आणि तितकाच चांगला प्रतिकार क्षेत्ररक्षकांचा सुद्धा पाहायला मिळाला. हनन स्पोर्ट्सचा आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपला या षटकातला. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब संघाची धावसंख्या 53, 3 फलंदाज बाद. शशी स्ट्रायकर साईडला. शशीने देखील खूप वेळ घालवला खेळपट्टीवर. अंदाज त्याला सुद्धा खेळपट्टीचा आलेला आहे आणि म्हणूनच आता जितका जास्त आत्मविश्वास तितका चांगला खेळ आणि तितका मोठा धावफलक, हे परिसूत्र आहे क्रिकेटच्या खेळाचं. आणि म्हणूनच आता पाहूया मागच्या 20 ते 25 मिनिटांचा अंदाज शशिकांत कदमचा नेमका काय सांगतोय. समोर असू द्या कोणताही गोलंदाज, षटकार खेचणं हा आहे माझा अंदाज. शशिकांत कदमचा षटकार. शेट्टीचं षटक महागडं राहिलेलं आहे. या पहिल्या 3 बॉलवर त्यांनी खर्च केल्या 13 धावा. स्कोर झालाय एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबचा 57, 57. लॉस ऑफ 3 आफ्टर 4.3. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. फलंदाजांना दुपारच्या सत्रात चांगलाच खेळ देताना आपण मागच्या 2 दिवसांपासून पाहिलेला आहे आणि आज सुद्धा तसंच चित्र पाहायला मिळेल. दुपारच्या सत्रात धावा आपोआप मिळतात असं देखील म्हटलं तरी हरकत नाहीये. काल देखील तेच पाहायला मिळालं आणि आज सुद्धा तसंच चित्र मैदानाच्या आतमध्ये. फुल इन बॉल ड्राईव्ह केलंय वाईड अप लॉंग ऑनला. तुषार होते पण त्यांचा प्रतिकार पडला कमी आणि मिळते 4 धावांची हमी चौकार.
61 धावा 61. हा तुम्ही बोलताय, चला घेऊन टाका. 63. तुम्हाला पाहिजे 63. चला. 63 झालेत. आपण षटकाराला चौकार मोजलं होतं, तर आता 63 झालंय. 63 लॉस ऑफ 3. चला सामना चालू ठेवा प्लीज. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे या षटकातला, आणि प्रत्येक बॉलवर धावा लिहिल्या जात आहेत. एकही डॉट बॉल येता कामा नये ही काळजी फलंदाज घेत आहेत. फास्ट फॉरवर्ड बॅटिंग. आता उत्सुकता प्रत्येकाला पॉइंट्स टेबलची लागली. पहिल्या क्रमांकावर कोण, दुसऱ्या क्रमांकावर कोण, कोणत्या संघासोबत खेळेल, ही एक महत्वाची आता चुरस पाहायला मिळणार आहे. एस के स्पोर्टचे तिन्ही सामने झालेत वाटतं, आणि एस के स्पोर्ट्स क्वालिफाय झालेले आहे. म्हणजे काही संघाने 3-3 मॅचेस खेळलेत, त्यांचं गणित पूर्ण झालेलं आहे. काही संघ आज खेळत आहेत. फुल टॉस मिस केलाय, बॉल मागे सरकलाय, धाव घ्यायची इच्छा, बॉल अजूनही अडवला जात नाहीये, आणि या लेग बाईच्या धावा मोजल्या जातील. एक वाढते, स्कोर झालेला आहे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा. 64 लॉस ऑफ 3 आफ्टर 5. शेवटचं षटक या पहिल्या डावातलं, आणि ते कोण हाताळेल यासाठी आपण ऑडियन्स पोल जरी घेतला तरी तुमच्या समोर एकच नाव येणार आहे, जितेंद्र वैती. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर तयारी करतायत. मागचं षटक जितेंद्र वैतीचं फक्त 2 धावांचं होतं, आणि आता पुन्हा एकदा ती जबाबदारी शेवटच्या षटकाची जितेंद्र वैती या अनुभवी गोलंदाजावर सोपवलेली आहे हनन स्पोर्ट्सच्या कॅप्टनने. स्कोर एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबचा 64. 64 लॉस ऑफ 3 विकेट्स. वेलकम अमरजी सकपाळ, आपलं स्वागत आहे. थोड्याच वेळात बंटी देसाई सर सुद्धा जॉईन होतील, आणि तुमच्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी हर्षित शर्मा हे देखील थोड्याच वेळात जॉईन होतील. मी मनीष पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगचा सदस्य म्हटलं तरी हरकत नाहीये. 6व्या षटकाची सुरुवात होते. जितेंद्र वैती पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. फुल लेन बॉल, कव्हर ड्राईव्ह पण आहेत. कवसला क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक धाव मिळते. सेकंडचा कॉल नाही दिला जात, कारण तितकाच चांगला खेळ खेळलेला आहे निखिल बागलने, ज्यांच्याकडे लॉंग रेंज 6 हिट करण्याची कॅपॅसिटी आहे, आणि म्हणूनच ते जरी खेळपट्टीवर थांबले शशी आणि त्यांच्या टीमचा फायदाच आहे. शशीला ते ठाऊक आहे. या अगोदरच्या षटकामध्ये तो खेळ बागलने खेळलेला आहे. 65 झाल्यात. जितेंद्र वैती यांचं आव्हान कसं टिकवतील ते पाहूया. ओह, परफेक्ट ऑन ड्राईव्ह, व्हॉट अ शॉट. मिळतोय 6 धावांचा जॅकपॉट एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबला. बागलचा षटकार. खरं तर जितू भाऊ ओव्हर 50 आहेत, पण डेडिकेशनला हॅट्स ऑफ. चांगलीच गोलंदाजी मागच्या षटकात त्यांच्या वतीने पाहायला मिळाली. या षटकात सुद्धा पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. पाहूया मागच्या षटकानंतर पुनरागमन होईल का जितेंद्र वैतीचं. 100% होईल. झेल साठी त्यांनी डाव टाकला होता. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला मिळते ती एक धाव. परिवर्तन जितेंद्र वैती यांना करणं बऱ्यापैकी जमतं, आणि त्याचमुळे ऑफस्टनच्या बाहेर त्यांनी बॉल ठेवला, आणि म्हणूनच बागलला त्यांनी लॉंग ऑफला खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. एक धाव मिळते. स्ट्रायकर साईडला आता शशिकांत कदम, एका धावेची वाढ, आणि धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 72 धावा. 72 लॉस ऑफ 3. जितेंद्र वैती पुढचा बॉल, फुलटॉस, आणि त्या फुलटॉसवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण जितेंद्र यांना माहिती आहे की स्ट्रेट हिट करणं वाटतं तितकं सोपं नाही या मैदानाच्या आतमध्ये, आणि त्याचमुळे उस्मानने तो झेल टिपला आणि विकेट जितेंद्र वैती यांच्या खात्यामध्ये. शशी यांचा खेळ सुद्धा संपलेला आहे, ज्यांची झुंज पहिल्या षटकापासून सुरू होती जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी, पण शेवटच्या षटकात त्यांना बाद होऊन परतावं लागते. विकेट डाऊन.
नवीन फलंदाज पोचतायत मैदानाच्या आतमध्ये. विपिन यादव येत आहेत. वेलकम शोएब शेख, आपलं स्वागत आहे. तर या षटकातले 3 बॉल्स डिलिव्हर झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चला लगेच आपण सामना सुरू करायला हवा. 4 बॉल झालेत, 4 बॉल झालेत, 2 बॉल्स बाकी आहेत. जितेंद्र वैती स्ट्रायकर सेंडला. विपिन पंच केलंय. क्षेत्ररक्षक आहेत उस्मान. व्हेरी वेल जज कलेक्शन. शेवटचा बॉल खेळण्याची संधी बागलला मिळते. धावसंख्या पोचते 73, 73. बघा आता थोड्याच वेळात पाहुणे येणार आहेत. तर मी सर्व खेळाडूंना निवेदन करतोय की पहिला रो जो आहे तो रिकामी ठेवायचा आहे. थोड्याच वेळात पाहुणे येतील. मी खेळाडूंना सूचना करतोय समितीच्या वतीनं की आपण पहिला रो मुख्य मंचावरचा मोकळा करायचा. बॉल खेळलेला आहे मिड विकेटला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चुकलं आणि एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्यासाठी ती संधी फलंदाजांना मिळालेली आहे. अशा पद्धतीनं पहिला डाव संपलाय आणि पहिला डाव संपल्यानंतर पहिला डाव. चला लवकर जे काय आहे ते लवकरात लवकर तुम्हाला डिस्कस करून घ्या. सर इनिंग संपली का? हा चला इनिंग संपलेली आहे. स्कोर झालेला आहे 75, जिंकण्यासाठी 76. 76ची गरज आहे 36 बॉल्समध्ये. करूया समालोचन कक्षामध्ये बदल. पुढील आवाज असेल मिस्टर अमर सकपाळचा. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट ऑन टेनिस क्रिकेट डॉट इन. आपण पाहत आहे ठाणे वॉटर प्रीमियर लीग सीझन 2.
थँक्यू डीजे. हॅलो 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 चेक. हॅलो. थँक्यू डीजे. चला क्षेत्रक्षण लावून घ्या. आपल्याला आज खूप साऱ्या मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. अजूनही आपण लीग मॅचेस कव्हर करतोय. त्यानंतर आपल्याला सुपर 8, त्यानंतर 2 सेमीफायनल, त्यानंतर आजच्या रात्रीमध्ये ग्रँड फिनाले, अशा सर्व मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. आमची सर्व टीम सकाळी 7 वाजेपर्यंत मैदानामध्ये खेळत होते आणि शेवटची मॅच 7ला कंप्लीट झाली. त्यानंतर मात्र मॅचेस स्टॉप केल्या गेल्या. परंतु आता पुन्हा लगेच दुपारच्या सत्रामध्ये 1 वाजता सर्व मॅचेस आपण पुन्हा एकदा चालू केल्या आहेत. हे डेडिकेशन आहे, ही कमिटमेंट आहे ह्या स्पर्धेच्या माध्यमातून, की आपण ही स्पर्धा घेतली आहे आपल्या हातामध्ये, तर तिला कशा पद्धतीने पूर्ण करायचं ते मात्र ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून केलं जात आहे. त्याचबरोबर आमचे स्कोरर असतील, या सर्वांचा, त्याचबरोबर आमचे सर्व कॉमेंटेटर्स, या सर्वांचं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतंय. चला स्पीडअप करा. पंच लगेच मैदानाचा ताबा घ्या, जास्त वेळ घेऊ नका. चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते एकनाथ शिंदे CC आणि हनान स्पोर्ट्स कळवा अशी चालू असलेली मॅच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब या टीमने 75 धावा धावफलकावरती लावल्या आहेत. 76 धावांचा पाठलाग हनान स्पोर्ट्स कळवा हा संघ कशा पद्धतीने करेल ते मात्र आपल्याला येणाऱ्या 6 षटकांमध्ये पाहायचं आहे. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळाली या सर्व स्पर्धेच्या माध्यमातून. आणि सर्वांचाच खेळ उल्लेखनीय राहिला आहे. तर ऑल इंडिया आयकॉन असेल, त्याच्याबरोबर ठाणे आयकॉन असेल, त्याचबरोबर वॉर्ड क्रिकेटमधील सर्व खेळाडू असतील, आणि एक वेगळी छाप सोडली या स्पर्धेच्या माध्यमातून. भव्य दिव्य आयोजन आहे, भव्य दिव्य नियोजन आहे, आणि अशा मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपल्या ठाण्यामध्ये जर पाहायला गेलो तर 360 मैदान कमी प्रमाणात आहेत, परंतु ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून काहीतरी नवीन करायचं होतं. हे मैदान जर पाहिलं तर हे पोलीस दलातील उमेदवारांसाठी राखीव मैदान आहे. ह्या मैदानावरती मी गेली 25 वर्ष कळव्यामध्ये राहतो, परंतु अजूनपर्यंत तरी टेनिस क्रिकेटसाठी हे मैदान कधी दिलं गेलं नव्हतं. परंतु ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून हे मैदान या स्पर्धेसाठी मागितलं गेलं आणि ठाणे पोलीस यांच्या माध्यमातून हे मैदान या स्पर्धेसाठी दिलं गेलं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक आभार व्यक्त करू. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद वाक्य आहे महाराष्ट्र पोलीस दलाचं, आणि महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व कर्मचारी, त्याचबरोबर भारतीय सैन्यातील कर्मचारी, या सर्वांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, आणि ते आहेत म्हणून आज आपण आहोत. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब आणि दुसऱ्या बाजूला आहेत हनान स्पोर्ट्स कळवा. ऑल इंडिया आयकॉन आपण पाहतोय शशी कदम यांना. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब तर रायगडचा टायगर उस्मान पटेल आपल्याला इन ॲक्शन आता बॅटिंग करताना पाहायला मिळतील. पाहूयात उस्मान पटेल यांचा खेळ कशा पद्धतीने राहील आजच्या दिवसामध्ये. एक मॅचेस दोन्ही संघाने खेळले, परंतु एक एक मॅच पराभूत झालेत. नक्कीच जर पॉईंट्स टेबलमध्ये जिवंत राहायचं असेल तर दोन्ही संघांसाठी ही खूप महत्त्वाची मॅच आहे. 76 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे येणाऱ्या 6 षटकांमध्ये. चला स्पीडअप करा. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. अंपायर्स
साऊंड सिस्टम थोडासा 4 नंबरच्या माईकला आवाज द्या. हॅलो हॅलो 4 नंबर माईक. हॅलो हॅलो चेक. हॅलो थँक्यू. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. उस्मान पटेल आणि गौरव पालवे. ऑल इंडिया आयकॉन उस्मान पटेल तर ठाणे आयकॉन गौरव पालवे आपण मैदानामध्ये पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅक वरती रवी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत आहेत पहिलं षटक टाकण्यासाठी रुस्तमजी एंड कडून. उस्मान पटेल यांना आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती आणि नक्कीच नजरा असतील उस्मान पटेल यांच्यावरती. एक मोठं नाव आहे उस्मान पटेल यांचं. ग्रामीण क्रिकेटमध्ये जेव्हा उस्मान पटेल खेळतात तेव्हा भरगच्च मैदान नेहमीच आम्हाला पाहायला मिळतं, परंतु जेव्हा उस्मान पटेल आउट होतात तेव्हा मात्र लगेच तो मैदान पूर्णपणे रिकामे होताना देखील लगेच पाहायला मिळतं. हे फॅन बेस आहे उस्मान पटेल यांचं आणि त्यांनाच आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका, लगेच मॅचला सुरुवात करा. मॅचची फर्स्ट इनिंग संपून 10 मिनिटं झालेली आहेत. रवी यादव गोलंदाजी ट्रॅक वरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी 2 खेळाडू आपण थर्ड इयर सर्कलच्या बाहेर पाहतोय. मिड ऑन आणि लॉंग ऑफ या क्षेत्रामध्ये रवी यादव यांनी 2 खेळाडू मात्र सजवलेत. यस टायमर लावणार आहे. पहिला चेंडू पडल्यावरती टायमिंग देखील इथे नोंदवलं जाईल, आमचे गुणलेखक सांगतील. मॅचला होती सुरुवात. पाहूयात 76 धावा कशा पद्धतीने पूर्ण होत आहेत येणाऱ्या 6 षटकांमध्ये. रवी यादव गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि 2 वाजता बरोबर डॉट 2 वाजता पहिला चेंडू डिलिव्हर होतोय. मॅचला होती सुरुवात. उस्मान पटेल स्ट्रायकिंग एंड वरती. ओ पहिला चेंडू अकूट टप्प्याचा उसळी घेणारा पंचांनी लगेच दंडित केलंय. वाईट बॉलने मात्र षटकाची सुरुवात झाली आहे. 1 फॉर दी ओव्हर अशी ताकीद देखील रवी यादव यांना दिली जाते. अकूट टप्प्याने सुरुवात करत असताना रवी यादव यांना आपण पाहतोय. मात्र लॉंग ऑफला आतमध्ये आणलं जात आहे. डीप स्क्वेअर लेगला मागे धाडलंय. तर बॅडा पुढील चेंडू. यावेळेला ऑन साइडला तडाखा. उस्मान पटेल यांनी पहिला चेंडू फेस करत असताना चेंडूला पोहोचवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. स्पष्ट आहेत. आपला नॅचरल गेम मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न उस्मान पटेल यांच्या माध्यमातून केला जातोय. पहिला चेंडू वरती षटकार लगावलाय. धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचले. तब्बल 76 धावांचा पाठलाग करतोय
हानान स्पोर्ट्स कळवा हा संघ. दरम्यान पुन्हा एकदा रवी सज्ज समोर सामना करतील उस्मान. यावेळेला समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. चेंडू जातोय डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. लगातारचा दुसरा सिक्सर उस्मान पटेल यांच्या बॅटमधून येतोय. मैदानामध्ये रवी यादव यांच्यावरती मात्र आक्रमण केलं जात आहे. धावसंख्या झटपट पुढे सरकले 13 वरती. रवी यादव यांना मात्र विचार करायला भाग पडलाय. उस्मान पटेल 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावलेत. पवेश षटकारांचे हॅट्रिक कंप्लीट करतायत का? यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल सोडून दिलाय चेंडूला. बचावात्मक चेंडू मात्र मैदानामध्ये टाकण्याचा प्रयत्न रवी यादव यांचा, परंतु पंच सांगते इट इज वाईड बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल रवी यादव यांना. पुन्हा एकदा रवी यादव गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. उस्मान पटेल स्ट्रायकिंग एंड वरती. या वेळेला लोफुटा चेंडू समोरच्या दिशेने खेळले. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक मस्तक पे दस्तक. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत आहेत उस्मान पटेल यांची चौफेर टोळेबाजी पाहायला मिळते. पहिला षटकार स्क्वेअर लेगच्या दिशेने, दुसरा षटकार लॉंग ऑफच्या दिशेने आणि आता मात्र चौकार लॉंग ऑफच्या दिशेने. काय फलंदाजी करतायत. जिथे क्षेत्ररक्षक नाहीयेत तिथेच मारतायत. पुन्हा एकदा थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचले. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर कट. क्रिकेटचं सौंदर्य रूप दाखवणारा फटका. चेंडू जातोय डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. धावसंख्या झटपट पुढे सरकले 22 वरती. या चेंडूवरती खूप रूम दिला होता आणि अगोदरच रेडी होते बॅटर उस्मान पटेल या फटक्यासाठी. जसा चेंडू आला त्याला मात्र स्क्वेअर कट करत असताना धावसंख्या पुढे सरकवली आहे 22 वरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. रवी यादव यांना करू तर काय करू असं मात्र प्रश्न पडलाय, कारण की जिथे चेंडू टाकतायत तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. परंतु कमबॅक करावं लागेल. एक महत्वाची लढत आहे दोन्ही टीमसाठी, कारण की अस्तित्व टिकून ठेवायचं असेल पॉइंट्स टेबल मध्ये तर ही मॅच दोन्ही टीमला जिंकणं बंधनकारक आहे. ओ यावेळेला समोर टाकलाय, समोर मारलाय. चेंडू जातोय डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. उस्मान पटेल ब्रँडेड सिक्सर. ओक देखील आहे त्या एंड वरून, परंतु कमबॅक करावा लागेल. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब टीमला शशी कदम आहेत, ऑल इंडिया आयकॉन कर्णधार देखील आहेत, त्यांच्याकडे देखील एक्सपिरियन्स आहे. परंतु पाहूयात
कशा पद्धतीने आपल्या संघाला पुढे नेत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पुन्हा एकदा स्क्वेअर कट, चेंडू जातोय पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पाहण्यासाठी, कारण की खूप मोठा फॅन बेस आहे उस्मान पटेल यांचा. जेव्हा जेव्हा ऑल इंडिया आयकॉन म्हणून काही ठराविक खेळाडू जेव्हा खेळतात, त्यात उस्मान पटेल असतील, त्याचबरोबरीने भावेश पवार असतील, त्याचबरोबरीने करण अंबाला असतील, असे अनेक नामवंत खेळाडू आहेत ज्यांनी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक आगळीवेगळी छाप सोडली आहे. फॅन फॉलोइंग बेस आपला वाढवला आहे. या सर्व खेळाडूंच्या नक्कीच कौतुक करणं तेवढं कमी आहे. धावसंख्या 32 वरती, गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक टाकण्यासाठी निखिल बागल. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब 2 वाजता बरोबर पहिला चेंडू पडलाय. येणाऱ्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. पहिलं षटक टाकण्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत 9 मिनिटं घेतली आहेत. वारंवार वेळेचं भान आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. निखिल बागल, मॅन फ्रॉम बाबा 11 खारेगाव या संघातील हा खेळाडू आहे. एक्सपिरियन्स यांच्याकडे देखील खूप आहे. यावेळेला गौरव पालवे बिगिट करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन, दुसऱ्या धाब्याचा कॉल, परंतु उस्मान पटेल थांबवतायत. कॉन्फिडन्स वाढलाय उस्मान पटेल यांचा, असं मला काय हरकत नाहीये. पहिल्या षटकामध्येच 32 मारल्यात, म्हणजेच स्ट्रायकिंग एंड वरती उस्मान पटेल यांना राहायचं आहे. निखिल बागल रुस्तमजी एंड कडून गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये जर मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा मात्र काही संपर्क झाला नाहीये. अगर सीधी उंगली से घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी क्यों करनी, कारण की पहिल्या षटकामध्ये सरळ बॅटने धावा आल्या होत्या, परंतु या वेळेला थोडंसं एंड चेंज झालाय. त्यासाठीच मात्र वेगळा प्रयत्न. उस्मान पटेल या वेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, शॉट पॉइंट मध्ये मात्र क्षेत्ररक्षक होते. चांगलं क्षेत्ररक्षण, कारण की 30 यार्ड सर्कल जर हा चेंडूने भेदला असतं तर नक्कीच सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाऊ शकला असता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. स्वतःला झोकून दिलं या चेंडूवरती. धावसंख्या 34 वरती आहे. गौरव पालवे यांच्या मात्र रडार मध्ये चेंडू टाकला होता, त्याला मात्र स्टँड अँड डिलिव्हर फेकून दिलाय मिड ऑनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. स्पोर्ट्स कळवा आज मात्र चांगल्या फॉर्म मध्ये आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे. दोन्ही बॅटर खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून करतोय. उस्मान पटेल ऑल इंडिया आयकॉन आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर गौरव पालवे आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती ठाणे आयकॉन म्हणून पाहायला मिळतात. यावेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा बिगिट करायचा होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू, धाव मात्र इथे घेतली जाणार नाही आहे. एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाचं. धावसंख्या स्थिरावली आहे ती 40 या धावसंख्येवरती. गौरव पालवे
हे देखील एक अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी ठाणे वॉर्ड क्रिकेटमध्ये केली गेली आहे. एक पहिली बाईक देखील ग्रामीण क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावरती राहिली आहे आणि तिथून मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाहीये. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु त्यांच्याकडून होते चुकी. चुकीला माफी नाहीये. लगेचच एक सिंगल कंप्लीट केली. षटक क्रमांक 2 समाप्त होत असताना धावसंख्या 41 वरती पाहायला मिळते. कमबॅक झालंय या षटकामध्ये, कारण की फक्त 9 धावा खर्च केल्या आहेत निखिल बागल यांनी. आता उर्वरित 24 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज आहे अजूनही मॅच जिंकण्यासाठी. पाहूयात या 24 चेंडूंमध्ये 35 धावा पूर्ण होत आहेत की डिफेंड होत आहेत येणाऱ्या 4 षटकांमध्ये. येस डीजे. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहेत. उस्मान पटेल वैयक्तिक 8 चेंडू 31 वरती, तर गौरव पालवे स्ट्रायकिंग वरती 4 चेंडू 8 धावांवरती खेळत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती कन्हैया यादव. छोटा पॅकेट बडा धमाका याला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. हे षटक खूप महत्वाचं असेल या मॅच मधील, परंतु समोर असतील गौरव पालवे पहिला चेंडू फेस करण्यासाठी. पहिला चेंडू ऑन साइडला खेळलेत. गॅप मध्ये चेंडू आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार षटकार आलेत. म्हणजेच आता धावसंख्या 45 वरती आहे. म्हणजे जवळ 42 धावा ह्या चौकार षटकाराने आल्यात. षटक तिसरं मार्गस्थ आहे. कन्हैया यादव यांना आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. कव्हर सीझन आता मात्र पूर्णपणे खाली ठेवलाय. यावेळेला वेट अँड वॉच आणि चेंडू जातोय मिड ऑनच्या सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. घ्या बाहेर चेंडू जातोय, तो येत नाहीये परत मैदानामध्ये. चेंडू आलेला आहे, मॅच बॉल आलेला आहे. अंपायर तो बॉल तुमच्याकडेच ठेवा. येस. धावसंख्या धावफलकावरती 51. 22 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. पहिली बॅटिंग उस्मान पटेल यांची आपण पाहिली. आता गौरव पालवे यांची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. यावेळा देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल होता, परंतु उस्मान पटेल थोडंसं थांबवत आहेत, कारण की ह्याच एंड वरून मात्र पहिल्या षटकामध्ये 32 धावा ठोकल्यात उस्मान यांनी. पाहूयात. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या त्या कन्हैया यादव यांनी. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. यावेळेला चांगला चेंडू होता, परंतु फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. आउटफील्ड खूप फास्ट. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आणि तिथे मात्र चौकार आलाय उस्मान पटेल यांच्या बॅट मधून. हॅलो हॅलो चेक.
हॅलो चेक चेक. यावेळेला नो बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. अंपायर्सने दिलाय नो बॉल, म्हणजेच येणारा पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. मोठा फटका येणार यात मात्र शंका नाहीये. सोने पे सुहागा. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक चेक चेक. हॅलो 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 हॅलो. सेटिंग चेंज झाली आहे. डीजे मास्टर्स कृपया माईकची सेटिंग करा. हॅलो चेक चेक चेक. हॅलो 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 चेक चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो धावसंख्या आहे 62. 18 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज आहे. थोडस स्पीकरला आवाज द्या डीजे मास्टर. हॅलो हॅलो चेक चेक चेक. हॅलो हॅलो हॅलो. येस थँक्यू. 18 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. मॅच लवकरात लवकर फिनिश करण्याचे इराद्याने मात्र मैदानामध्ये ही दोन्ही फलंदाज मात्र उतरलेत आणि काय फलंदाजी केली. व्हॉट बॅटिंग. दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवरती शशिकांत कदम. शशिकांत कदम एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मधील देखील. मेजर क्रिकेट देखील खूप चांगल्या दर्जाचं खेळतात. थोड्याच दिवसांमध्ये आता ठाणे प्रीमियर लीग देखील चालू होईल. त्याच्यामध्ये देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. यावेळेला पहा फ्लॅटेड डिलिव्हरी आणि फटका तर फसला होता परंतु क्षेत्ररक्षक होते तिथे. रिले फिल्डिंग. एक धाव मात्र इथे कंप्लीट केली आहे. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकले 63 वरती. 13 धाव्यांची गरज अजूनही मॅच जिंकण्यासाठी. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा शशी टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अल्टी पल्टी चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. कल्टी चेंडू जातोय 4 धावांसाठी. चौकार. चांगली बॅटिंग जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते उस्मान पटेल यांची. ऑल इंडिया आयकॉन म्हणून मी का खेळतोय या संघामध्ये त्याचं उदाहरण मात्र आज देत आहेत. पहिल्या मॅच मध्ये स्वस्तात तंबूच्या असायला परतले परंतु या मॅच मध्ये कोणतीही कसर मात्र सोडली नाहीये. 9 धाव्यांची गरज. 16 चेंडू 9 धावा. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. शरीरापासून दूर ठेवला चेंडूला.
परंतु बॅट अँड बॉलचा मात्र काही संपर्क झाला नाहीये. येतोय डॉट बॉल. बराच वेळानंतर हा डॉट बॉल आलाय. या वेळेला देखील काय होतंय पहा. फलंदाज देखील बीट आणि यष्टीरक्षक देखील बीट. चेंडू जातोय वाईड +4. येतोय चौकार. 4 धावा.